पाहिलं तर तोच मी फिटनेस याच महिन्यामध्ये पाहिला होता संजय भोईरच्या बॅटमधनं. तर नक्कीच आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आज की शाम शरद भाई के नाम, कारण शरद गवारीच्या मुलाचा पाहू शकतो नक्कीच हर्षित आपण जर पाहिलं तर नक्कीच शरद गवारी याचा मात्र आज वाढदिवस आहे आणि स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र नक्कीच तुम जीवो हजारो साल ये दुआ है हमारी या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच शरद गवारींच्या सुपुत्राला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मात्र संध्याकाळी इथनं कोणी जायचं नाहीये, इथं मात्र नक्कीच जल्लोष असेल. जातो मॅच कंडिशन बेस्ट ऑफ लक टीम युवा क्रांती उसगाव आणि बेस्ट ऑफ लक टीम आपण पाहतो नक्कीच मेढाफाटा. फलंदाजी मागवरती पाहिलं तर मेढाफाटाकडनं निलेश आणि रोहित गरेल. सायकल एन वरती आहे फलंदाज निलेश जाधव आणि नॉसेल रोहित गरेल आणि बॉलिंग मागवरती आहे गोलंदाज किरण गुलूम आपण पाहतो यावली बॉलिंग मागवरती पहिल्या स्पेअर करता असेल. मेंटेन पॉवरची पहिली 6 चेंडू बॉलिंग मागवरती सज्ज करण्याकरता सज्ज होतोय. गोलंदाजी मागवरती गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज मिस्टर किरण गुलूम. निलेश आपण पाहतोय नक्कीच सायकल एन वरती पाहू शकाल. रोहित मात्र नॉर्थ सायकल एन वरती आहे आणि 30 सर्कल चार्ट मध्ये जर पाहू शकाल की फील्ड जोडली गेली आहे आणि मॅच क्रमांक फर्स्ट आपण पाहतो या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच मेढाफाडा 26 पेक्षा पाहतो टीम युवा क्रांती उसगाव. पहिला बॉल यावली मात्र मिस्टामिंग स्टोक्स आणि स्वतःच्या फॉलमध्ये झेल होईल का कॅरी आणि यस इट्स गॉन. फर्स्ट विकेट फर्स्ट प्लेल आणि फर्स्ट विकेट डाऊन मिस्टर निलेश आज मात्र 0 वरती आणि बॅक टू द डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन दुसऱ्या बॉल करता तयार मिस्टर अनिकेत आपण पाहतोय. किरण गुलूम जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्या बॉलिंग मागवरती पाहायला मिळतो. पहिल्या षटकात पहिल्याच चेंडूवरती सफलता आणि पहिल्याच चेंडूवरती आपली संबलिता करत असताना यावेळी बॅक टू बॅक दुसरा विकेट असेल का. चेंडू हवेमध्ये आणि मात्र यावेळी वर्ल्ड ट्राय स्वतः फालतून पाहू शकत असताना पाहिलं तर यावेळी सेल होतं ड्रॉप. खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केले होते पहिल्या बॉलवरती, त्याच पद्धतीने मात्र विकेटचं पतन केलं होतं. दुसऱ्या पद्धतीने पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेनं चेंडू ट्रॅव्हल देखील झाला होता. मात्र त्या ठिकाणी अक्षरशः आपण जर पाहिलं तर प्रयत्न कुठेतरी कमी पडले गेले आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लॉम्या रिझर्वमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू लँड ऑफ डिलिव्हरी पाहायला मिळाला. रोहित यावेळी सायकल एनर्जी आज रोहितवरती पूर्णपणे दारू बंदार असेल की आपण पाहिलं तर निलेश जो मात्र हलक्यानं बाद झाला. आता इथनं मात्र जर पाहिलं तर 18% रोहितवरती ॲक्शन झोन तुम्ही पहा. रोहितची बॅट आपडण्याची स्टाईल तुम्हाला पाहायला मिळते कारण तुम्ही ॲक्शनमध्ये पाहायला पाहू शकाल की नक्कीच एक खूप चांगल्या पद्धतीनं लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून महाराष्ट्र यावेळी अक्रॉस खेळायचा प्रयत्न केला आहे. फलंदाज सफल झाला तर निस्त्या दाखवून मात्र परफेक्ट ॲक्टिव्हिटीज आपण जर पाहिलं तर फर्स्ट पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीनं सरळ शेड्यूल मात्र फक्त कुठल्याही प्रकारच्या दिशानं दाखवताना आपल्या लाईन ऑफ लेंथनं आणि सुपर लाईन ऑफ लेंथ डिलिव्हरी केली गेली. गोलंदाज किरण गुलूम अनुभव घेऊन मात्र पाहू शकाल आपल्या युवा क्रांती गावाकरता आपल्या टीम करता सज्ज झाला पहिल्या स्पेल करता आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू मात्र फेकून झाले 3 आणि धावसंख्या मात्र फलकावरती आहे ती मेढाफाडा 1 विकेट्स आणि 1 रन कार्ड. परी लाईव्ह आपण पाहतो नक्कीच प्रो प्लेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना त्याच्या नक्कीच प्रो आपण पाहिलं तर नितेश पाटील, त्यानंतर आपण पाहिलं तर उमेश भगत खूप चांगल्या पद्धतीनं कालच्यापासून पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीनं लाईव्ह टीच्या माध्यमातून ठेस प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचतंय आणि घरी बसलेल्या माझ्या तमाम क्रिकेट रसिकांना माझी विनंती असेल की या चॅनलला सर्वात जास्त
सबस्क्राईब करा आणि मात्र नक्कीच लाईव्हला प्रसिद्धी मिळवा आणि चॅनलला मात्र कुठेतरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्णपणे प्रत्येक क्षेत्रामध्ये पोहोचवण्याचं काम करा ही विनंती असेल. आणि लाईव्ह टीव्हीमध्ये पाहत असताना सर्व मात्र प्रेक्षकांना मनापासून मध्ये स्पर्धेच्या हार्दिक शुभेच्छा असतील. एक देखणं अजून पाहतोय डबल विकेट देखील पाहायला मिळते. त्यावेळी चांगला स्टोक खेळलाय छेडून निघून जाईल स्क्वेअरले डीप मध्ये सरळ चौकार 4 धावा. रोहितच्या बॅटमधनं सुरुवात झाली आहे जी सुरुवात जो स्टार्टअप हवा होता या ओव्हर्समध्ये तो मात्र मिळाला आहे. पहिलं षटक तुम्ही जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं प्रमोट केलं गेलं किरण गुलुमकरनं ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 5 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू मात्र बाकी आहे या पहिल्या स्पेलमधील. रोहित आणि हडिकेत जोडी पाहतो शेवटच्या बॉल तयार गोलंदाज मिसक किरण गुलूम. त्या क्षेत्रामध्ये मात्र यावली पाहू शकत पॉईंटचा खेळाडू जो शॉट जर पाहिलं तर फायनल डीप मध्ये होता 30 सर्कल चान्स मध्ये सिंगल फक्त प्रमोट केली जाते. षटक मात्र पहिलं कंप्लीट झालं मेंटेड पॉवर प्लेचं धावसंख्या फलकावरती 1 विकेट डाऊन आणि जाऊन पाहू शकत नक्कीच 6 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि फक्त 6 धावा खर्च केला या ओव्हर्समध्ये एक चौकार तरी आला. तर त्यानंतर डॉट बॉल आणि विकेट्स यावरती मात्र पूर्णपणे आपलं नियंत्रण कंट्रोल होतं किरण गुलूमचं. आणि षटक पहिलं कंप्लीट झालं अजूनही 3 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. दुसरा स्पीड करता या अँगलनं मात्र बॉलिंग मागवरती गोलंदाज सज्ज असतील त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी आणि ऐकत सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. यावेळी मात्र सजन हरपले आपल्या बॉलिंग मागपती पाहतोय. काल देखील तुम्ही जर पाहिल्यानंतर एक गाव क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं टीम लाखिवली इन ॲक्शनमध्ये होती. ऋतिक गडक अँड टीम कंपनी, रोशन जनाटे, राहुल शेदळ, शिवनाथ गोंड खूप चांगल्या पद्धतीने कालचा परफॉर्मन्स पाहिला. मात्र ज्या ठिकाणी अर्णाला सतपाल टीमला पराभूत करून या स्पर्धेमध्ये अव्वल बनली आहे टॉप 3 मध्ये टीम मात्र लाखिवली. अडिकेत पाहतोय अडी मात्र रोहित अजूनही मैदानाच्या आतमध्ये सायकल पोषकांनी बॉलिंग माग पडतेला आहे. एक असतो बोलू आणि सातत्याने मात्र एक ही जबाबदारी घेऊन जाणारा खेळाडू मिस्टर सजन हरपले. सायलेंट हे त्याचं खूप मोठं व्हायलेंट आहे क्रिकेटच्या विश्वामध्ये. सतत झालं आपला बॉलिंग मागवरती. रोहितच्या ज्यावरती पाहायला मिळले इथनं मात्र 18 चेंडूचा खेळ अजून शेष आहे. पहिल्या बॉल तयार राईट विकेटनं. यावली बॅट आणि बॉल परफेक्ट रिझन टायमिंग नाही आहे. कुठेतरी मध्ये एज ऑफ द टायमिंग कुठेतरी बॅटची कडा आणि त्यावरती जर आपण पाहिलं तर एक सिंगल आणि एक सिंगल साईन मात्र अनिकेत यावली सायकल एनवरती येतोय. अनिकाच्या साईनं धावसंख्या जाऊन फलकावरती 7 रन ऑन कार्ड 7 या धावसंख्येवरती फलकावरती आहे. सुरुवात जर पाहिली तर विन द टॉच अँड डिसाइड फील्ड का निर्णय घेतला होता टीम मात्र युवा क्रांती उजगावनं त्याचं उत्तर दिलं गेलंय. पण म्हणतो ना की सुरुवात कशीही असू द्या तो स्टार्ट ऑफ द गेम पाहायला मैदानाच्या आतमध्ये. सेकंड बॉल यावली मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. कुठल्या स्पॉटवर पाहू शकेल चेंडूला हाईट दिली गेली. सजन हरपल याच खेळांना ओळखला जाणारा खेळाडू वसई ग्रामीणमध्ये. सातत्याने वसई ग्रामीण अजूनची कुठली टुर्नामेंट असते किंवा एकगाव क्रिकेट असते किंवा असोसिएशन असू द्या खूप चांगल्या पद्धतीने प्रगती पथावरती या वर्षामध्ये इन्फॉर्म झालाय. आणि आता तीच गोलंदाजी सज्ज करायला पाहायला मिळते. कारण लास्ट वीक ते अकलूज पाहू शकाल या
ऑन साइड मध्ये यावली मात्र होते झेल कॅरी अडिकेतला परतावा लागेल. सेकंड विकेट डाऊन. टीम मात्र मेळा फाटला. दुसऱ्या विकेटची पण सफलता पाहू शकेल युवा क्रांती उसगाव. सर्वात डीजे एकवीरचं सॉन्ग अपमात नेक्झीज ऐकलं मित्रांनो. कारण याच संघामध्ये सर्व भक्त मात्र कार्यालयाच्या डोंगरावरती पोचत असतात, आईचं दर्शनवत घेत असतात आणि आपल्या शिरावरती आईचा नेहमीच असतो. यावेळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रशांतला मी पाहतोय. सो मात्र नव्याने गेला सायकल एनवरती. तर रोहित आणि प्रशांतवरती इथनं पूर्णपणे जर पाहिलं तर स्कोर कार्ड एक चांगलं टार्गेट जर सेट करायचं आहे ना तर थोडंसं वेट अँड वॉच या लगेच यावेळी रंगाचा वापर केला. येस नो अँड वेट जर पाहिलं तर नक्कीच होणार. थांब या मात्र शब्दावरती अवलंबून राहा. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही सातत्याने जर प्रयत्न करत असाल ना तर मात्र कुठेतरी येणाऱ्या वेळेला ते देखील लगेच अनुकूल करण्याचा प्रयत्न करत राहा. यावेळी मात्र सजन हरपल यांना प्रशांतवरती दोन्ही चेंडू डॉट केले गेलेत. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये कंप्लीट झाला आहे आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली टीम मात्र मेडाफाटा. 2 विकेट डाऊन 7 या धावसंख्येवरती. यावेळी जर पाहता बाटचा एज आणि ज्यावरती धाव नाही हा चेंडू देखील मात्र पाहू शकाल की डॉट होतोय. षटक दुसरं कंप्लीट झालं आणि 2 षटका समाप्त केली. धावसंख्या फलकावरती फक्त जर पाहिली तर 7 या धावसंख्येवरती. तिसरा षटक बॉलिंग मार्कवरती असेल त्याआधी मात्र मित्रांनो कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. आपण पाहतो जानमान चषक 2025 मध्ये पर्व यातील दुसरा दिवस वार शनिवार. त्याआधी ऐकूयात मात्र सुपर सॅटर्डेमध्ये संडेला नक्कीच आमचे डीजे ऑपरेटर राजू वटा. तिसरा ओव्हर करता अरुण पवतनकीच बॉलिंग मार्गवरती अडून खेवरा. यावेळी चांगला स्ट्रोक आहे मात्र इसा कव्हरचा खेळाडू झाला फील्ड करण्याकरता सक्षम बनला होता. मात्र कुठेतरी पडावं लागेल की सेकंदामध्ये सेल होतं त्या ठिकाणी ड्रॉप. 2 धावा तेवढ्याच योग्यतेने मात्र यावेळी कंप्लीट केल्या गेल्या आणि मात्र या 2 धावेनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती मात्र 9 या धावसंख्येवरती. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं जी सुरुवात मिळाली आहे ती खूप चांगल्या योग्यतेने पत्ते केली आहे. मी तारीफ करेन दोन्ही गोलंदाजी त्या ठिकाणी किरण गुलूम जो बॉलिंग मार्कवर त्याला 6 चेंडू फेकून विकेट्स आणि पाहिलं तर फक्त 6 धावा. त्यानंतर मात्र सजन हरपलने एक सिंगल फक्त दिली गेली आणि 5 चेंडूमध्ये 4 चेंडू डॉट आणि एका चेंडूवरती मात्र विकेट्स पाहायला मिळाली. तिसऱ्या ओव्हर करता अरुण खेवडा बॉलिंग मार्कवरती पाहतोय. पहिल्याच बॉलवरती 2 धावा रोहितच्या बॅटमधनं आल्या आणि या 2 धावेच्या सहाय्यानं स्कोर कार्ड फलकावरती 9 आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. अजूनही 11 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे. षटक क्रमांक पाहिलं तर तिसरं क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज सफल होतोय मात्र नजर तीक्ष्ण नाहीये. मी म्हणतो ना की पहिल्यांदा तुमची नजर तीक्ष्ण असणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या क्रीजवर तुम्ही जेव्हा मात्र तुमचं सेपआउट असेल फुटवर झोन जरी असेल तरी मात्र बॉलला पहिल्यांदा बॅटमध्ये येऊ द्या. त्यानंतर मात्र मनगेट टाकत आणि टायमिंगचा वापर करा तेव्हा चेंडू मात्र निघून जाईल सरळ मात्र सीमा रेषा पलीकडे. त्याआधी मात्र खूप चांगल्या पद्धती पाहू शकाल रोहित. यावेळी चेंडू हवेमध्ये आणि त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच सेल होते कॅरी. विकेटचं बदल बिग विकेट डाऊन मिस्टर रोहित. 3rd विकेट आता बॅक टू द डगआउट टीम मेडाफाटा.
धन्यवाद डीजे. अरुण खेवडा देखील त्याच पद्धतीनं पाहू शकाल की प्रत्येक गोलंदाजाची चमक जी सिद्धता आहे ती मैदानाच्या आतमध्ये आज स्पष्ट केली जाते आहे. आणि आतापर्यंत 3 चेंडूचा केली या ठिकाणी मात्र तिसऱ्या स्पेलमध्ये कंप्लीट झाला आहे आणि धावसंख्या फलकावरती आहे. ते आपण पाहिली तर 9 या धावसंख्येवरती आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय. परफेक्ट ऑन बॉलर पूर्णपणे मात्र पाहिलं तर ॲज ब्रेक ऑन डिलिव्हरी खूप चांगल्या मध्ये एक्सटेंड ऑफ डिलिव्हरी पाहू शकाल की फलंदाजाला मुवमेंट करू देत नाही. 80% मात्र विकेट्स डॉट बॉल याकरता आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहू शकाल. आणि या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती फक्त आपण पाहतोय 9 या धावसंख्येवरती. फुलेंचा बॉल किंवा परफेक्ट व्हाईट यॉर्करचा वापर यूज भारताला पाहायला मिळाला. एक चांगल्या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल की युवा क्रांती टीम जर या मॅच में थोडंसं पाहू शकाल की खूप चांगल्या पद्धतीनं बॉलिंग किंमतची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. षटक तिसरं या ठिकाणी मात्र कंप्लीट होण्याकरता फक्त एक शेवटचा चेंडू बाकी आहे. म्हणजे 17 चेंडू आणि धावसंख्या फक्त फलकावरती 9 आकड्यावरती आहे. मेडाफाटा टीम पूर्णपणे बॅकफुटला गेली आहे. वॉटर बॉल अक्षर सारख्या बॅटरला देखील एवढी स्टॉप केलं गेलं. बॅक टू बॅक 3 बॉल ड्रॉज. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 1, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या. शेवटच्या अंतिम 6 चेंडू बॉलिंग मार्कवरती असते त्या आधी मात्र दोन्ही कर्णधार हे 6 चेंडू कंप्लीट होते टॉसबॉल पोहोचायचे. टीम मेडाफाटा आणि बाबा स्पोर्ट्स सायवन आणि आपला प्रवेश फी देखील निश्चित करून पहिला करायचा आणि मग नाणेफेक केली जाईल. सर्व टीमला एक विनंती असेल आमच्या कमिटीच्या माध्यमातून की टॉस करण्याआधी आपण मात्र नाणेफेक आणि आपली प्लेइंग लिस्ट जी ती सोबत घेऊन यायची आहे. तुमचे जे 11 खेळाडू प्लेइंग लिस्टमध्ये खेळणार आहेत ना त्यांची लिस्ट प्रत्येक टीमची मला तुम्हाला विनंती असेल कारण आमच्या लाईव्हरनं खूप त्रास होतोय कारण खूप चांगली स्पर्धा आहे. त्याकडे कुठल्याही प्रकारचा मात्र आक्षेप नको आहे. सर्वांना विनंती असेल की मॅच चालू होण्याआधी आपली प्लेइंग लिस्ट 11 खेळाडूंची मात्र इथं घेऊन आला तरी चालेल. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक, देऊयात शेवट ओव्हर करता, देऊयात डीजेला संधी. धावसंख्या फलकावरती फक्त 9 आहे. पूर्णपणे पाहिलं तर 18 चेंडू मध्ये जर पाहिलं तर अर्धे चेंडू डॉट आणि अर्ध्या बॉलवरती रन्स म्हणावे लागेल कारण 18 चेंडू ज्या ठिकाणी कंप्लीट झाले आणि धावसंख्या फक्त फलकावरती 9 आली आहे. म्हणजे परफेक्ट आपण पाहू शकाल ॲज अ गुड बॉलिंग, ॲज अ गुड क्रिकेट सर्व काही शक्य करून दाखवलं मैदानाच्या आतमध्ये युवा क्रांती उचगाव टीमच्या प्रत्येक गोलंदाजानं. पहिल्या स्पेल करता किरण गुलम, दुसऱ्या स्पेल करता सजन हरपले, तिसऱ्या करता अरुण खेवडा आणि शेवटच्या करता पाहू शकाल उमेशला बांबा आहे. उमेश ठाकरे पाहतोय प्रशांत सायकल होती आहे. यावेळी प्रशांतच्या मायटमधनं चेंडू भाव्यामध्ये ऑन साईडला मात्र चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलवरती थोडीशी मात्र आक्रमकता अपवित्रता धारण केली आहे. मिस्टर बाटर प्रशांतच्या माठमधनं चांगला स्ट्रोक होता 6 धावा आणि मात्र या 6च्या बढतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती मात्र 15 धावसंख्येवरती. शेवटच्या अंतिम 5 चेंडू ज्यावरती जरी 15 ते 20 धावा जर आल्या तर खूप चांगल्या पद्धतीने टार्गेट सिद्ध असेल आणि खूप चांगल्या पद्धतीनं मात्र रन चेसिंग करण्याकरता यावेळी बॅक टू बॅक यावेळी मात्र ऑन साईड डीप मध्ये लॉंग लेगच्या डीपला फेकून दिलाय बॉल बॅकवर्डनं सरळ षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 12 धावा आणि बॅक टू बॅक अटॅक जर पाहिलं तर नक्कीच पाहायला मिळतोय. काही जबरदस्त पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र उमेशवरती केला अटॅक. प्रशांत ज्याचं नाव आहे मेडाफाटच्या टीम मात्र युवा क्रांती उचगाव
बॅकग्राऊंड साईडचा प्रयत्न केला आहे. स्लोवर डिलिव्हरी पाहू शकाल. यावेळी मात्र समन पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीने तिसरा चेंडू या ठिकाणी मात्र डॉट केला गेला आणि खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकेल की केव्हा मात्र कमबॅक आणि केव्हा मात्र प्रवृत्ती घडेल हे मात्र क्रिकेटच्या मैदानी पाहू शकाल. आणि ज्यावरती आपण पाहिलं तर अंतिम शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. चला दोन्ही टीम मेडाफाटा आणि बाबा स्पोर्ट्स सायबन यानंतर आरबी केले टॉस बॉक्स मध्ये. सिंगल दिवसाचा प्रयत्न प्रशांत तेवढ्याच वेगाने मात्र यावेळी नो अजय वेट करून मात्र विकेट होईल पतन. विकेट क्रमांक 4 इज डाऊन टीम मेडाफाटा. नवीन बॅटर मैदानात भेटवायचं आहे. अजूनमध्ये षटकातील पाहिलं तर अंतिम 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे पहिल्या पूर्वात पहिल्या इनिंग मध्ये. व्हाईट शेडू संजय भुईर आम्हाला दर्शवताना पाहू शकाल नक्कीच व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलनं स्कोर कार्ड एकेरीने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते फलकावरती आपण पाहिलं तर 23 या संख्येवरती. आउट झाला माझी दीपक आला नाटा व्हाईट बॉल आहे. यावली बॅक टू बॅक पाहू शकाल नक्कीच यावली पंच दर्शवताना संजय भुईर यावली व्हाईट बॉल. दोन्ही शेडू या ठिकाणी मात्र व्हाईट बदलले गेलेत आणि 2 व्हाईट बॉलनं स्कोर कार्ड फलकावरती 24 आकड्यावरती जाऊन बोलतोय. विश्व आकडा 24 रन कार्ड 24 या धावसंख्येवरती पाहतोय. यावली प्रशांतच्या बॅट मधनं तिसरा षटकार. याच बीक याच हाय दर्जेदार A1 क्वालिटी द ब्रँड ऑफ मेडाफाडा. 6 धावा. धन्यवाद निझे असं म्हणतात ना की डुबणाऱ्या जहाजीला कुठेतरी मात्र क्षणामध्ये किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय ह्याच खेळाडू प्रशांतनं की कुठेतरी ती नाव डुबणारती मेडेकरांची आणि त्या नावाला मात्र समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत या बॉलवरती जरी षटकार आला तर मात्र अक्षय मडू यांच्याकडनं 500 रुपये प्रशांत करतात. आतापर्यंत 3 षटकार प्रशांतच्या बॅटमधनं आलेत आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पुढे 30 या धावसंख्येवरती 30 रन कार्ड. आता थोडंसं मात्र मजबूत स्थितीमध्ये पाहू शकाल आपण स्कोर कार्ड टीम मात्र मेडाफाडा अक्षयच्या 3 षटकारच्या साह्यानं चांगला असतो खेळला. यावली मात्र पाहू शकाल फ्लॅटेड होता. डाऊन द ग्राउंड 4 धावा. आणि मात्र या चौकारानं स्कोर कार्ड फलकावरती आहे 34. आता विचार करता धावसंख्या आहे 35. चला दोन्ही कर्णधार मेडाफाटा आणि बाबा स्पोर्ट्स सायबन चला दोन्ही कर्णधार आणि शरद गवार यांना विनंती करते की आपल्या शुभस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेक करायची आहे. दुसरा मॅच केला जाऊया टॉस बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मध्ये गाडी करा विजयाकरता 35 जाऊनचं टार्गेट आहे. टीम मात्र मेडाफाटानं सेट केलं 30 क्रिकेट टीम मात्र युवा क्रांती. हे सर्व काय पाहण्याआधी जाऊयात टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी बाबा स्पोर्ट्स सायबन आणि त्यांच्या विषयाबद्दल टीम मेडाफाटा. आनंद मातेरा सर टीम मेडाफाटा कर्णधार थोडस धावत द्या.
हॅलो हॅलो सेकंड मॅच एका बाउंडरीच टीम बाबा स्पोर्ट्स I1 च्या विरोधात टीम मेढाफाटा. चेतन मडवी यांच्या शुभाचे पाहू शकाल. एक डॅसिंग व्यक्तिमत्व या गावातील एक नव्हतं भावतो नक्कीच यांच्या शुभाचे नाणेफेक केली जाते. टीम विन मेढाफाटा. काय निर्णय का असेल? बॅटिंग बॅटिंगचा निर्णय घेतलाय. कशावर बॅटिंगचा निर्णय घ्या? कारण सर्वच खेळाडू जो पाहिलं तर फिल्डिंगचा निर्णय घेतात, बॅटिंगचा निर्णय. पण कशा पद्धतीने बॅटिंग असेल तुमच्याकडे की नक्कीच या मॅचमध्ये 3 ओव्हरची मॅच आहे, किती धावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40 धावांमध्ये पोहोचण्याचा असेल. या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणशील? चांगलं आयोजन आहे, ग्राउंड पण चांगला आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये आवडता खेळाडू कोण आहे टेनिस बॉलमध्ये? कृष्णा सातपुते. कृष्णा लक्ष्मण सातपुते. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक विन द टॉच अँड बॅट टू डिसाईड. त्यांनी बाबा स्पोर्ट्स I1 घरचं मैदान आहे, रोज यामध्ये प्रॅक्टिस असेल. आता नाणेफेक हारली आहे, नाणेफेक जिंकली असेल तर काय निर्णय असता? फिल्डिंग मात्र फिल्डिंगच झाली आहे. किती धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न कराल टीम मात्र मेढाफाटाला? 50 मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. पहिला गोलंदाज कोण असेल जो मात्र पॉवर प्लेच्या षटका करता पहिल्यांदा बॉलिंग मार्कवरती असेल? हितेश. आणि गावाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल आणि मात्र पूर्ण टीम बद्दल काय म्हणशील? आयोजन खूप मस्त आहे. आयोजन खूप चांगलं आहे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम बाबा स्पोर्ट्स I1 आणि बेस्ट ऑफ टीम मात्र मेढाफाटा विन द टॉच अँड डिसाइड बॅट फर्स्ट. और तर नक्कीच जाऊयात वेलकम टू बॅट सेकंड ज्या ठिकाणी चेस करण्याकरता 35 धावांचं लक्ष ठेवून मैदानाच्या आतमध्ये फील्ड करण्यासाठी सज्ज झाली आहे टीम. आपण जर पाहिली तर मेढाफाटा.
धावसंख्या फलकावरती 20. 20 रन ऑन कार्ड आपण पाहिलं तर 20 ही धावसंख्या फलकावरती पार पडते. षटक आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये असं म्हणावं लागेल की वसूल केला गेला धावसंख्या, कारण जिंकण्याकरता 35 धावांचं टार्गेट पाहतोय आणि ज्या ठिकाणी फर्स्ट ओव्हर करता टार्गेट जर पाहिलं तर 20 रन कार्ड. आता 18 चेंडूमध्ये विजय करता इथनं बनवायच्या तर 15 धावा. समीकरण दूर नाही राहिले, मॅच दूर नाही आहे, मात्र क्रिकेट इज अ हार्ड मुवमेंट. क्रिकेट सोपं राहिलं नाही आहे. दोन्ही ऑफिशियल पंचांनी पाहतोय ज्या ठिकाणी पाहायला मिळतात. नक्कीच आपण पाहतोय कालचा दिवस मात्र अप्रतिम कंप्लीट केला गेला. आपण जर पाहिलं तर संजयजी भोईर, अडवाणीसी आदरणीय सन्माननीय उमेशजी पवार साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता मात्र आर्थिक सहाय्याची मदत आपण मात्र मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व जेव्हा मात्र एखाद्या स्पर्धेकडे पोहोचणार ना तेव्हा मित्रांनो खऱ्या अर्थानं समाजसेवक म्हणून त्याची ओळख दिली जाते. आणि आर्थिक सहाय्यानं जर पाहिलं तर स्पर्धेला मिळणारी खूप मोठी मदत देखील पाहायला मिळते. तेच आमचे उमेशजी पवार साहेब या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झाले. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊयात तर मॅचच्या दिशेनं. मॅच क्रमांक मात्र नक्कीच फर्स्ट ज्या ठिकाणी पाहू शकाल की टीम ऐकविरा 11 मेडाफाडा चौदा मात्र युवा क्रांती उसगाव आणि चेस करण्याकरता इथनं 18 चेंडू आणि फक्त 15 धावांची गरज आहे. काही जबरदस्त बॅटिंग केली आहे. सजनच्या बॅटमध्ये पाहिलं तर नक्कीच षटकार चौकार आणि षटकार चौकार, 2 षटकार तर 2 चौकार आणि 2 चेंडू डॉट. धावसंख्या फलकावरती 20. सुजित आपल्या बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या स्पेल करता परफेक्ट ऑन डिलिव्हरी. हाच मात्र लागणार फ्रेत, हाच अचूक टर्मला मात्र यावेळी तुम्हाला मॅचमध्ये आणू शकेल. या मॅचमध्ये थोडंसं मात्र जर टर्न करायचं आहे, या मॅचला कमबॅक करायचं आहे तर मात्र परफेक्ट अँगल होतं. कुठेतरी म्हणजे व्हाईट यॉर्कर, कुठेतरी यॉर्कर आणि कुठेतरी मात्र फुल लेनचा वापर, या 3 अस्त्रांचा वापर या ठिकाणी करावा लागेल. सेकंड बॉल परफेक्ट, काही जबरदस्त जोरदार अपील, स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मात्र पंच तेवढ्याच मात्र अनुभवाची आणि खऱ्या अर्थाने कसं क्रिकेटमध्ये पाहायला मिळतंय. एका साईड पाहिलं तर प्रमुख पंच म्हणून पाहतो नक्कीच संजय भोईर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर स्क्वेअरचे पंच विलास पवार आपण पाहतोय आणि आमचे स्कोरर जर पाहिलं तर गोल्डन फिंगर बँड सूरज कांबडी ते देखील आमच्या पदनास पण जॉईंट आहेत. कालच्या दिवसामध्ये अनिकेत शिंदे होते. खूप चांगल्या पद्धतीने सर्वांनीच मेहनत घेतली आहे. यावेळी लोअर फुलटचा बॉल सरळ मात्र अनसाईडला त्या ठिकाणी रोहितनं केली आहे गुड फील्ड. एक सिंगल यावून मात्र जास्त काय मिळणार नाही. सज्जन या वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं इन्फॉर्म आहे. तसं ग्रामीणच्या माध्यमामध्ये सातत्याने प्रगती पथावरती आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं या वर्षामध्ये जर पाहिलं तर जी ट्रॉफी आई गावती पण पाहिलं तर बसुरी आम्ही कंप्लीट केली वर्षाचं मैदान. त्यानंतर आई वंसराई वज्रेश्वरी त्या ठिकाणी मात्र देखील तोच परफॉर्मन्स तोच क्रिकेट मात्र सज्जन करून मी पाहिला होता. पुन्हा एकदा ती पूर्णती मात्र मैदानामध्ये घडवली आजच्या दिवसामध्ये सज्जननं. यावेळी सरळ इस्राला खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र लॉंग हॉपचा खेळाडू जर पाहिला तर थोडंसं मात्र वेगानं येण्याचा प्रयत्न होता. मग त्या ठिकाणी फक्त सिंगल प्रमोट केली जाते आणि दोघांमध्ये खूप चांगल्या पद्धती तालमेळ नाही, दोघांमध्ये खूप चांगल्या पद्धती पार्टनरशिप आहे. कारण 35 धावा विजयाकरता बनवायच्या होत्या, त्यातील मात्र अर्धा टप्पा म्हणावा लागेल की आधा सफर बी तय करू चुके आहेत दोन्ही बल्लेबाज. कारण त्या ठिकाणी पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ कंप्लीट चालू आहे. धावसंख्या फलकावरती 22. यावेळी पॉईंटचा फटका मात्र 13 सर्कलच्या आतमध्ये शॉट मिड ऑफ लातला खेळाडू छान खेळली आहे चुकी. खूप चांगल्या पद्धतीने हात झेल फक्त खडे खडे म्हणतं कॅरी करण्याचं पाहत होता, मात्र हलका झेल होतं या ठिकाणी ड्रॉप आणि मात्र मिळती आज संधी फलंदाज मिस्टर उमेश सारख्या खेळाडूला. त्या ठिकाणी सिंगल फक्त गडबड केली नाही आहे, तर खऱ्या अर्थाने या मॅचला प्रमोट केलं गेलं आहे. धावसंख्या फलकावरती 23 वरती जाऊन पोहोचते आहे. षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल वाढ बॉल, यावेळी मात्र टॉट केले बॉल. षटक दुसरं कंप्लीट झालं. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या फलकावरती 23 वरती जाऊन पोहोचते आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे आणि इथनं विचार करता अजूनही 12 धावांची गरज म्हणावं लागेल, कारण 35 धावांचं टार्गेट आहे. माणिसी आदरणीय सन्माननीय आपण म्हणतो नक्कीच उमेशजी पवार यांचा मात्र साई सत्कार करतील. चेतन मडवी यांना विनंती करते की आपल्या शुभ असते माईची शाल आणि स्पर्धेची भेट देऊन त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आमचे नक्कीच कॅमेरामॅन देखील पोहोचतात. मुख्यमंत्री ज्यांच्या मात्र साह्यानं आर्थिक मदत केली आहे स्पर्धेकरता उमेशजी पवार 5,000 रुपये रोख रक्कम पाहतोय आणि त्यांचीच मात्र या ठिकाणी महाराष्ट्राचं वस्त्र मायची शाल आणि स्पर्धेची भेट देऊन त्याला मात्र या ठिकाणी सन्मान केले जात आहे. वर्ल्ड कप 2025 मुख्य मंचावरती आपण आता नक्कीच उमेशजी पवार साहेब या ठिकाणी मध्ये त्यांचा केला जातो साई सत्कार.
रोहन बॉलिंग मार्कवरती आला तिसऱ्या स्पेल करता. त्यावेळी मात्र लोअर फुटचा चेंडू होता परफेक्ट मात्र बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही. एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न मात्र खराब फील्ड खराब फेकी खराब कलेक्शन आणि त्यावरती मात्र 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या आणि या 2च्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. आपण जर पाहिली तर 25 या धावसंख्येवरती या स्पर्धेकरता पाहतो नक्कीच देखणं आयोजन केलं गेलंय. तुम्ही जर पाहिलं प्रेक्षकांनी स्थान पाहतोय समाज कक्ष पाहतोय आमचे बंधू जर पाहिलं तर विनोद वरटा आणि राजीव वरटा त्यांचा सोबत तुम्ही डीजेचा आवाज देखील ऐकतात. उद्याचा दिवस अंतिम दिवसामध्ये देखील आमची साथ देतील. त्यावेळी चांगला स्ट्रोक आहे सरळ मिड ऑलवर खेळलाय बॉल. रोहित त्या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय फक्त एक सिंगल. 35 धावांचं लक्ष तरी असेल त्यामध्ये मात्र रोहितने देखील थोडंसं पाहिलं तर बॅटफल केला होता. खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात स्टार्टअप केली होती. त्यानंतर कुठेतरी मात्र रोहितची विकेट्स आणि त्यानंतर पुन्हा कमबॅक पाहायला मिळतं युवा क्रांती उजगाव टीमकडनं. सजड आणि उमेशचं बहुशेक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 35 धावा रोखण्याकरता मेढेफाड्याकरता राईट ऑन द टार्गेट विकेट्स खूप महत्त्वाच्या होत्या. मात्र आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ या मात्र तिसऱ्या स्पेलमध्ये कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती जाऊन 26 या धावसंख्येवरती. तुम्ही विचार करता 9 धावांचं लक्ष. त्यावेळी मात्र परफेक्ट ऑन डिलिव्हरी थोडंसं परफेक्ट इस्त्यांमध्ये चेंडू हाताळला गेला आणि स्लोअरपेक्षा जर तुम्ही जर पाहिलं तर अचूक टप्पा लाईनअपले नसेल ना खूप गोलंदाजी मात्र अप्रतिम होऊ शकेल. नाईस ऑफ द लेंथ सुंदर चेंडू हाताळले गेली या ओव्हर्समध्ये आणि ओव्हर्समध्ये सर्व काही थोडंसं मात्र कमबॅक पाहायला मिळालं कारण 3 चेंडू आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या. यानंतर मात्र सर्व मॅचेस आपण पाहतोय 3 बोर्डच्या असतील ज्या ठिकाणी मेढाफाटा नक्कीच बाबा स्पोर्ट्स सायवन टीम मेढाफाटा विन द टॉस अँड डिसाइड बॅट फर्स्ट. त्यामुळे परफेक्ट बॉल होता खूप चांगल्या पद्धतीने डिफरेन्शियल पाहायला मिळाला. खूप चांगला कट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी ऑनसाईड डीपमध्ये. एक सिंगल त्याहून मात्र जास्त काय मिळणार नाहीये. दुसरा धावचा प्रयत्न कव्हर बॅकअप खूप गरजेचं होतं. पण म्हणतो ना 11 प्लेयर ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटमध्ये 11च्या 11 खेळाडू खूप महत्त्वाचे होते कारण कालच्या दिवसामध्ये टीम हारणारे. पहिल्या मॅचमध्ये तुम्हाला पाहिले की खेळाडू नसताना खेळली गेली आणि कुठेतरी मात्र त्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 18% 100% फील्ड मात्र अकली गेली आणि मात्र 30 सर्कलच्या बाहेर एकही खेळाडू नव्हता. रोहन आपण पाहतोय ज्या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळाली ती मात्र 27 या धावसंख्येवरती. यावेळी चेंडू हवेमध्ये डीपचा खेळाडू त्याला झेलण्याचा प्रयत्न करेल मात्र यावेळी एक सिंगल त्याहून जास्त काय मिळणार नाहीये. पण म्हणतो ना प्रॅक्टिस क्रिकेटचं सर्वात मोठं असर आहे कारण सरावाशिवाय कोणतंही मात्र फळ मिळत नाही मित्रांनो आयुष्यामध्ये. ती परीक्षा असू दे किंवा मात्र आपलं व्यवहार जीवन किंवा क्रिकेटचं स्पोर्ट्स क्लब असू दे मात्र प्रॅक्टिस सराव खूप महत्त्वाचा आहे. ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही जेव्हा काम करताना त्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिसला महत्त्व दिलं जातं आणि क्रिकेट हे मी नेहमीच म्हणतो की वर्तमान खेळाचा खेळ आहे. वर्तमान मात्र दिसाचा खेळ आहे कारण त्याच्यामध्ये भूतकाळ भविष्यकालाला क्रेडिट नाही आहे महत्त्व नाही आहे आणि त्याकरता मात्र या मॅचमध्ये थोडंसं कमबॅक देखील केलं असेल. ती मात्र रोहनची गोलंदाजी 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र तिसऱ्या स्पीडमध्ये कंप्लीट झाला आणि ती बॉल तयार गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज मिस्टर रोहन सजन हरपले. यावेळी चांगला स्ट्रोक खेळलाय सर्व फेकून दिलाय बॉलला फाईन लेग वरनं आउट ऑफ द बॅट षटकार 6 धावा. धन्यवाद तिरिजे. एका धावेची गरज आहे जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 1 धाव विजयाकरता युवा क्रांती उजगाव. चेंडू द्यायचंय एक देखणी स्पर्धा आपण पाहतोय. शिवसेना शाखा सायवन अजी क्रिकेटचा महास्थरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गेट आपण पाहतोय. जर्मन चषक 2025 पर्व पाहतोय. सारी साईड आपण पाहिलं तर भगवा वादळ शिवसेनेची मशाल तुम्हाला मात्र पाहायला मिळतीये. पालघर जिल्हा युवा कार्यकर्तेमधील तुषारजी डोंगरे याच विभागातील याच गावातील सुपुत्र यांच्या माध्यमातून म्हणजे सहकार्य कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जनार्दन मामा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं होतं. खूप चांगलं त्यांच्याकडे देखील विशेष सहकार्य 10,000 रुपये पाहिले. उमेशजी पवार यांच्याकडे 5,000 रुपये. अशा पद्धतीने प्रत्येक मात्र व्यक्तीकडनं आर्थिक सहाय्य होते. त्यामध्ये खऱ्या अर्थाने चांगली स्पर्धा आहे. खूप मोठा खर्च केला गेला स्पर्धेकरता. जेवढं चांगलं मात्र मैदान तेवढेच चांगलं आयोजन तेवढेच चांगलं मात्र लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहे. तिसऱ्या स्पेल करता बॉलिंग शेवटच्या स्पेल करता बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज मिस्टर अडिकेतला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि विजयाकरता फक्त इथं सिंगलची गरज आहे. उमेश त्या ठिकाणी मात्र तयार सायकल पाहू शकाल.
एक विकेट सफलता मिळत ती मात्र मेडाफटा तर पाहिली तर एकविरा मेडाफटा थोडीशी पूर्णपणे बॅकफूटला गेली या मॅचमध्ये. फक्त 35 जमा ज्याच्यामध्ये प्रशांतच्या बॅटमधनं 3 षटकार एक चौकार आला होता. त्यानं टोटल ती 35 बनली होती कारण 3 ओव्हरमध्ये फक्त अक्षरशः 9 धावा होत्या. यावली मात्र विजयाचा फटका फेकून दिलाय बॉलला आउट ऑफ द पार सिक्सर 6 धावा. उमेश पाहतो नक्कीच यावली आणि मॅच करता नो डाऊट ओनली वन एक परफेक्ट सुपूर खेळाडू एक परफेक्ट ऑलराऊंडर मिस्टर सज्जन हरपले या मॅचचा ठरेल मॅन ऑफ द मॅच. तर नेक्स्ट मॅच जवळ मेडाफाटा ज्याठी पोहोचे विन द टॉस कॅन बॅट पर डिसाइड टीम बाबा स्पोर्ट्स सायवन लगेच मैदानाच्या आतमध्ये जा.